तुकाराम महाराज तव संतन की जय. सांग कोण सांगतं? सांगा वैष्णव काका. नाही क्या नाना सांग. जीवाने द्वैत उत्पन्न केले त्याच्याविषयी म्हणजे प्रमाण सांगतात ते खाली श्लोकामध्ये. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं जीव सृष्टं प्रपंचितं अन्नपंचितज्ञानेन कर्माणा जनयत्ता. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं जीव सृष्टं प्रपंचितम् अन्नानि सप्तज्ञानेन कर्मणा जनयत्पिता. जो सर्व लोकांचा मालक आहे तो म्हणजे जो समेष्टी जीव आहे त्याने ज्ञान आणि प्रयत्न करून म्हणजे योगाने 7 प्रकारचे अन्न निर्माण केलेले आहे. आणि पण ते असंच असताना जे अन्न तो केलं ते जीवाने असं म्हटलंय ना, ते जीव म्हणजे समेष्टी जीव केला त्याचा, म्हणजे ईश्वर असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे त्याचा अर्थ ज्याने निर्माण केले असा, कारण निर्माता ईश्वरच, तो सोडून दुसरा नाही. पण जीवाने असा शब्दप्रयोग जरी केला असेल तरी तिथे समेष्टी जीव म्हणजे ईश्वर असा करायचा. हिरण्यगर्भ समेष्टी जीव, मग त्याने निर्माण केलं असं. कारण जीव तर निर्माण करू शकत नाही. निर्माण करणं माया, तिच्या ठिकाणी जरी निर्माण शक्ती आणि मोहशक्ती असली तरी निर्माण शक्ती स्वतंत्र मायेच्या ठिकाणी नाही. तर ईश्वर प्राधान्यत्व आणि माया जगत निर्माण करते. ईश्वर प्राधान्यत्व आहे सृष्टीच्या ठिकाणी. त्याच्यानंतर ते नसेल तर माया स्वतंत्र सृष्टी निर्माण करत नाही. म्हणून समेष्टी जीव या पदाचा अर्थ ईश्वराचा आहे. पुढे आणि असं जे सप्तान्न आहे ते ब्राह्मणमध्ये जीवनिमित्त द्वैताचे सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. तर हा विषय कशातून आलेला आहे? बृहदारण्यक उपनिषदामधून आला. आणि यत् सप्तान्नानि मेधया तपसा जनयत पिता अशी बृहदारण्यक उपनिषदातली श्रुती दिलेली आहे. अध्याय 1 ब्राह्मण 5 आणि श्लोक 1. त्याच पद्धतीने जीवकृसृष्टी सविस्तर वर्णन केली ती संक्षिप्तपणे सांगितलेली. आणि पिता शून्य पाच रूपात दृष्टाच्या योगाने म्हणजे जे 7 प्रकारचे अन्न उत्पन्न करणारा तो जीवाचा म्हणजे समेष्टी जीव आहे तो लोकपालक जीव आहे. म्हणजे जीव असा जीव जर प्रयोग असला तरी भगवंत वाचक असा आहे. कारण त्या दोघांच्यामध्ये एक समानता आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली असं म्हटलं. माया उपाधीने शिव आणि अविद्या उपाधीने जीव. तर उपाधीमधला भेद आहे तो, वास्तविक तसा नाही. फक्त त्या उपाधीच्या द्वारे एकाला सर्वज्ञता निर्माणता प्राप्त झाली आणि एकाला भोग्यता आणि अल्पज्ञता अशा प्रकारची प्राप्ती आहे. पुढील 2 श्लोकाचे 7 प्रकारचे अन्न जीवाने कशा करता निर्माण केलेले त्याचं उत्तर सांगितलं. मर्त्यान्नमेकं देवान्ने द्वे पश्वनं चतुर्थकम् यमात्मार्थ अन्यत्रित य राहील. या अन्यत्रित यमात्मार्थ मन्नानां नियोजनं प्रियादिकं दर्शपूर्ण मासो क्षीरं तथामना वाक्प्राणश्चेति सप्तत्व मन्नानाम् अवगम्यताम्. मरण धर्मावान म्हणजे मनुष्याकरता 1 अन्न सांगितलेले, देवाकरता 2 सांगितलेले आणि पशुकरता 1 सांगितलेले आणि जीवाकरता 3 अन्न सांगितलेले. असे जीवाकरता 3. जीव सगळेच आहे
म्हणजे जसं आता इतर सगळ्या योनीमध्ये असणारे जे आहेत ते जीवच आहे. मग त्या सगळ्या जीवांच्यासाठी त्या जीवांचा विनियोग कशावर होतो असं जर म्हणलं ना, विनियोजन. महाराज इथं आत्मार्थ अन्यत्रितय म्हणजे आपल्या तीन अन्न धरायची का? आत्मार्थ म्हणजे जीव धरायचं. जीवासाठी 3. जीव ईश्वर धरायचं का जीव धरायचा? जीव निर्माण भगवंतांनी केलंय ना, मग त्या जीवासाठी आत्मार्थम काय म्हटलं अन्यत्रितयम आत्मार्थम आत्म्यासाठी 3. 3 आत्मा म्हणजे जीवात्मा धरायचं त्याच्यासाठी 3. आणि 3 कोणते? मन, प्राण, वाणी आणि प्राण. हे याचा अनुभव लावा ना. आपण कशावर जगतो? तुम्हाला मन जर नसेल तर तो जीव जगणार नाही. वाणी नसेल तरी नाही, कारण ती वाणी मुख्य विषय आहे. ते वाणीशिवाय कुठलाच व्यवहार सिद्ध होत नाही. म्हणजे एक मन, दुसरी वाणी आणि तिसरं प्राण. ते शरीर टिकणारच नाही. म्हणून या तिन्हींच्यावर जीव हा जगत असतो. हे त्याच्यावर जगतो त्याला अन्न म्हणतात. वाणीमध्ये बाकी पण इंद्रियाचा अंतर्भाव किंवा मनामध्ये बाकी वाणी हा एकच धरला त्यांनी घेतला पण अंतर्भाव करायचा आहे का? म्हणजे काय नाही. वाणी असं म्हटलं वाणीच धरावं लागेल आपल्याला, कारण जीवाच्या ठिकाणी वाणी हे महत्वाचं, त्याच्यावरती त्याचं जगणं अवलंबून आहे. आणि प्राणांच्यावर शरीराचं टिकणं अवलंबून आहे. तसे प्राण आणि वाणी कर्मेंद्रियाचेच विषय आहेत दोन्ही. नाही, प्राण स्वतंत्र. हा, प्राण आणि वाणी कर्मेंद्रियच आहेत ना. वाक इंद्रिय हे कर्मेंद्रियच आहेत आणि प्राण हे सुद्धा राजंशाचं कार्य आणि त्याच्यात कर्म उत्पत्ती कर्मबंध क्रियाप्रधानता आहे. आणि मन त्याच्यातही क्रियाप्रधानता आहे. आणि त्याच्यावरती जीवाचं अस्तित्व हे अवलंबून आहे. अंतःकरण म्हणतो आपण त्याला. पण वाणी काही तरी वाणी आहेच आहे त्याच्यात. म्हणजे ज्याला बोलता येत नाही त्याच्यात वाणी नसते असं नाही, वाणी असते. तर त्यांच्या आपल्याला ते कळत नाही. मुंगीचा आलोच ऐके काय म्हटलंय? समुद्रापलीकडील देखे मुंगीचा आलोच ऐके असं म्हणजे मुंगीचं संभाषण सुद्धा ऐक असं मावळ्यावर आहे देतं. याचा अर्थ मुंग्या संभाषण आपल्याला नाही कळत. त्यांच्या संभाषण चालू असतात आणि ते कसे असतील ते पाहतात. तोंड लावलं तरी एका मागे त्याला भाव ते बोलणारे स्पर्श नाही भाव प्रगट करते आहे त्यांच्या ठिकाणी. आणि वाणी विशेष करून मानवासाठी तर वाणीसारखा दुसरा महत्वाचा भाग नाही. प्राणी पशु पक्ष्यांच्या मध्ये वाणी आहे, कीटकामध्ये सुद्धा वाणी आहे. फार सूक्ष्म आवाज, त्यांचे आवाज आपल्याला रात्री किरकिर किरकिर करायला लागल्या बघा किती आवाज येतात त्यातून. बरेचसे ध्वनी आहेत. त्याच्यात ध्वनी रूप आणि वर्णरूप असे 2 प्रकार आहेत. आणि ते जीवाचं अन्न आहे असं म्हटलं म्हणजे त्याच्यावर जीव जगतो. मनुष्यासाठी धान्य आहे, देवासाठी माणसासाठी धान्य देवाने निर्माण केलेलं बरं. ह्याच्यात अजून नंतरचा विचार आलेला आहे. तो असा आहे, मुख्य निर्माण इतकं झालं, त्याच्यानंतर भावना प्रदान होऊन त्यांनी पुन्हा आणखीन दुसऱ्या प्रयत्न आणि ज्ञान या द्वारे पुन्हा त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, त्याचे बदल करून भावानुसार साधारण असाधारण ईश्वराने साधारण केलं, जीवाने विशेष केलं. तर त्याच्यात आपल्या मनुष्यासाठी धान्य झालं, देवांसाठी दर्श आणि पूर्णमास किंवा हुतानी प्रभू त्याला दर्श आणि पूर्णमास असं सांगितलं ना. दर्श या पदाचा अर्थ भूत असा आहे आणि पूर्णमास या पदाचा अर्थ प्रभूत असा. पूर्णमास मध्ये ना असं पण म्हटलेलं आहे आणि पौर्णिमेला नाही का पूर्णमास यज्ञ केला ते वेगळा अर्थ, इथला अर्थ वेगळा आहे.
इथं पूर्णमास या पदाचा अर्थ प्रहुत असा आहे आणि अनेक पदाचे अनेक अर्थ देवासाठी असतात. काढून. त्याच्यात देवासाठी काढून दिलेला ठेवलेला हिस्सा म्हणजे बली त्याला पूर्णमास म्हणतात. आणि दर्श म्हणजे त्याच्यातल्या आहुत्या ज्या टाकल्या जातात त्या प्रतिपदेला दिलं जातं त्याला सविधा म्हणजे हविर्यज्ञ हविर्द्रव्य हविर्द्रव्य आणि जे प्रतिपदेला दिलं जातं त्यालाही पूर्ण मास हा असं पण आहे ना. तर तेव्हा आता इथं आपला अन्नाचा विषय चाललाय ना, त्यामुळे आपण अन्न म्हणूनच घ्यायचं इथं. तर कशाचं अन्न? देवतांचं. देवता कशावरती राहतात? तर या जीवांनी जे केलेलं त्यांना पूर्णमास असेल किंवा हवी असेल जे केलेलं दर्शन ते त्यांचं अन्न आहे. आणि पशु काय करतात? तर त्यांना दुधाचं सेवन दिलेलं आहे. आता पशु दुधाचं सेवन करतात असं म्हटलं तर गाय गवत का खाते? नंतर खाते ती सुरुवातीचा विषय दिलाय ना तो. कारण पशुच येत नाही सगळं. पण सुरुवातीला आणि जन्मल्या हा बरोबर मग त्यांचं जीवन जे आहे जीवनाची सुरुवात या सगळ्यांची वाहक दूधच पितो ना. आपल्याला पशु म्हणलेलं आहे आपण मानव वेगळा आहे ना. तर मानवाला बी आहे पण ते त्याच्यातलं यांची निर्मिती अशी केली. नंतर भावाच्या द्वारे यांनी अंदाज बदल केलेले हा विषय आलेला. आणि कसा आहे तो पुढे येणार आहे आणखी. तिसरा पशूंच्यासाठी दूध आणि जीवासाठी मन वाणी प्राण. सांगा. त्यांनी आता या दोन्ही श्लोकांनी सांगितलं पाहिजे. पण जे श्लोकात असं सांगितलं की कोणाकोणाची कोण आणि कोणाकरता त्याची नावे काय हे सांगितलं त्यांनी. तर धान्य मनुष्याचं अन्न आहे आणि दर्श आणि पूर्णमास हे दोन देवाचे अन्न आहेत. आता धान्यामध्ये बी अनेक प्रकार आहेत. धान्य म्हणजे सगळंच धान्य आहे की आपण जेवढे कडधान्य खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये येणारे पिकणारे जेवढे काही पिकं आहेत त्याच्यात ते धान्यामध्येच अंतर्गत आहे. तृणधान्य आणि कडधान्य. कडधान्य आणि तृणधान्य तर त्याच्यामध्ये येतं. किंवा एक दल आणि द्विदल असं म्हणजे मनुष्याकरता धान्य सांगितलेलं आहे, देवाकरता म्हणजे दर्श आणि पूर्णमास हे सांगितलेलं आहे. आणि पशुकरता दूध आणि जीवानी स्वतः करता मन वाणी आणि प्राणी हे असे 7 प्रकारचे धान्य उत्पन्न केलेले आहेत त्यांनी. शरीराचं खाण्यासाठी धान्य लागल आणि त्या शरीरात राहणाऱ्या जीवासाठी मन प्राणी आणि वाणी. दोन झाले वेगळे. पुढे खाली एक दिलं त्यांनी एक रमस्य साधारण म्हणजे एकमस्य साधारण माणसासाठी माणसासाठी एकच अन्न केल्यानंतर मानवाने त्याच्यात विशेष केलेले आहेत असं म्हणता येईल. द्वे देवान देवांना 2 देवांसाठी भाजयत त्रीणी जीवासाठी नाही त्रीणी आत्मन्ये त्रीणी आत्मन्ये देवांसाठी द्वे देवान भाजेत एक असं पद आहे. आणि त्रीणी आत्मन्ये अकुरुत पशुभ्य निघतोय तिथून अकुरुत पशुभ्य पशूंसाठी पशुभ्य एकम अकुरुत पशुभ्य एकम प्रायच्छत अशा प्रकाराने सुरुवात करून दिलेली आहे. पण या 7 अन्नांचा सृष्टीचा अंतर्भाव होतो त्यामुळे तीही ईशनिर्मितच आहेत. मग आहेतच ना. आम्ही कुठं नाही म्हटलं की 7 अन्न ईश्वर निर्मितच आहेत. मग त्यांना तुम्ही जीवनिर्मित कशी म्हणता? तर आम्ही सांगू तुम्हाला जीवनिर्मित कशी होतात ते. कारण त्याचे भेद निर्माण करण्याची क्षमता जीवाच्या ठिकाणी आहे. मग जीवाने काय केलं? त्याला जे युक्त वाटलं ते त्यांनी स्वीकारलेलं दिसतं. हे पहा, दूध पशूंसाठी दिलं आहे ना. पशूंचं दूध मानवाने दूध या संज्ञेखाली मातेचं असणारं दूध आणि पशूंचं दूध ही आपलंच करून टाकलं. आईचं दूध तर प्याला तो. त्या आईचं सोडलं ह्या आया बी झाल्या. पण त्या गाई म्हशी
शेळी, मेंढ्यान, उंटाचं गाढवाचं बी पितात म्हणले. गाढवाचं दूध आहे. गाढवाचं निघतं. मागे नाही, इथं भेटत नाही. मागं. औषध. आहे म्हणजे तर ह्याने त्याचा विस्तार केला ज्ञानाने आणि प्रयत्न. कारण ते तिकडे गाढव लात मारेल, त्याला प्रयत्न करून प्रयत्न करू. त्या काय म्हणतात ऐका, ईशेन यद्यपेतानि निर्मितानि स्वरूपतः ईशेन यद्यपेतानि निर्मितानि स्वरूपतः ईशेन यद्यपेतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवोकार्षीत तदन्नता तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवोकार्षीत तदन्यताम् ईशेन यद्यपेतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवोकार्षीत तदन्नताम् ईशेन यद्यपि एतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवः अकार्षित तत् अन्नतां किंवा तदन्नतां तत् अन्नतां बरोबर तत् केलं तरी चालतं. ईशेन यद्यपि एतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवः अकार्षित तत् अन्नताम्. सांगा बरं पवारताई. यद्यपि एतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवः आकर्षित तदन्नता. वा 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 चांगला केला बरं. तरी अभ्यास करता का नाही का? ईशेन यद्यपि ईशेन स्वरूपता येतानि यद्यपि जरी ईशेन ईश्वराने स्वरूपताच येतानि निर्मितानि हे सगळे निर्मिलेले आहेत. सातही अन्न कोणी निर्माण केले? ईशेन. यद्यपि ईशेन स्वरूपतः निर्मितानि एतानि ईश्वराने निर्मितानि त्या या सगळ्या ईश्वराने काय केलेले? निर्माण केले. तरी बी तथापि काय? तरी जीवः ज्ञानकर्मभ्यां तत् अन्नताम आकर्षित त्याच्यावरती अकार्षित केलेले आहे असा अर्थ. केले आहे भूतकाळ होतो त्याचा. तथापि जीव हा ज्ञानकर्मभ्यां जीवाने ज्ञान आणि कर्म यांच्या योगाने कर्मभ्याम तत् अन्नताम त्यांच्यामध्ये अन्नता आणलेली आहे. त्यामध्ये तत् अन्नताम त्यांच्यामध्ये आपले अन्नता आणलेली आहे. जीवाने अन्नता कशी आणली? ईश्वराने निर्माण केली आणि जीवाने विशेष रूपाने अन्न बनवलेलं आहे असं सांगतायत.
ऐका काय म्हणतात, वाचा. अहो पण ह्या 7 अण्णांचा सृष्टीतच अंतर्भाव होतो, त्यामुळे तेही ईशनिर्मितच आहेत. मग त्यांना तुम्ही जीवनिर्मित कशी म्हणता? तर याचे उत्तर पुढील श्लोकातून देतात. श्लोक सांगितलाय, ईशेन यत्यपेतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञानकर्मभ्यां जीवोकार्षित तदन्नताम्. अन्वयात सांगितलाय, यद्यपि ईशेन स्वरूपतः एतानि निर्मितानि, जरी ईश्वराने स्वरूपतः पदार्थ रूपाने ही निर्मिली आहेत. पहा, यद्यपि जरी ईशेन स्वरूपतः ईश्वराने काय केली, स्वरूपता म्हणजे स्वरूपता कोण, ते पदार्थ, 7ही पदार्थांचं स्वरूप हे कोणी निर्माण केले, स्वरूप लक्षात घ्या बरं का. म्हणजे त्या धान्यांची स्वरूप कोणी निर्माण केली. जसं आता मी नेहमी म्हणत असतो की आपल्याला ज्वारी, तर ज्वारी ताटापासूनच उत्पन्न होते, कोणती अन्य फॅक्टरी लावलेली नाही. नाहीतर असं पहा, इकडून माती टाकली आणि तिकडून ज्वारी निघाली, मग आम्ही ताटं कॅन्सल केली असते. पण अशी फॅक्टरी नाही आणि होणारही नाही. म्हणजे इकडून माती टाकली आणि हुलगे आले बाहेर म्हटली, आता हुलग्याचं बटन बंद करा आणि ज्वारीचं येऊ द्या, असं होतं का? आजपर्यंत झालं नाही आणि उद्याही होणार नाही. म्हणून ज्वारी कशाला येईल, कंचालाच येईल, ताटालाच येईल. म्हणजे त्या ताटाच्या ज्याला कंचालाच ज्वारीचे दाणे येतात. काय विशिष्ट आहे पहा ना बरं. ते असतं तरी किती की एवढंच बारीक असतं, ते असं फुट्ट वर आलं की त्याला एक कधीच येतं, कंसात आले की ज्वारी आली, ही धान्याची निर्मिती झाली. फॅक्टरी का नाही, ताट हीच एक फॅक्टरी. प्रत्येक हे जे रोपटं दिसतंय ना, ही एक फॅक्टरी. हां, त्याला एवढी मोठी यंत्रसामुग्री जोडलेलीच नाही. आम्हाला यंत्रसामुग्री लावावं लागते, एक मोठा कारखाना. नुसत्या तुम्हाला जे पेपर्स बी तयार करायचे झाले, बटाटा तर नाही तुम्ही तयार करत, पण पेपर्स बनवायला लागले तरी त्याला एक मोठी यंत्रसामुग्री लावली त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात पेपर्स तयार, म्हणजे ते काय कापायचे आणि तळून द्यायची, एवढ्यासाठी यंत्रसामुग्री. पण तुम्हाला बटाटे नाही तयार करता आले, ज्वारी नाही करता आली, किंवा सगळं जेवढं आहे, मग हे स्वरूपता कुणी बनवलेलं आहे, आणि ज्वारीच्या लाह्या कुणी केल्या, पेपर्स कुणी बनवले, जीवाने त्याच्यामध्ये ते सगळं काय आकर्षक. आता त्या पूर्वी नव्हते, पण कच्च्या केळीचे पेपर्स आले आता. मध्ये त्या कोरोनाने शिकवलं, ते म्हणले केळीच विकायला जाईना, काय करायचं म्हणजे बघा एकदा कापून. हेच आणि प्रयत्नाने ज्ञान कर्माभ्याम. त्याने ते तशीच केळी काय केली, शिजवली, शिजवून त्याचे काय केले, पेपर्स केले, तळून पाहिले, झाले ना चांगले, विका म्हणते. आता फॅक्टऱ्या लागल्या त्याच्या. आता ते म्हणतात हाय का केळीचे पेपर्स पाहिजे, मागायला लागल्यावर का आपल्या तिथं आहे ना, आपल्या इथे का? पेट्रोल पंपाच्या पुढे लोक येतात, हा करतात ना, चांगली गोष्ट. त्याला आता त्या कच्च्या केळी, कारण त्याला मार्केटच नव्हतं ना, एक असं झालं कुठं न्यायचं नाही तर त्याचं ते केळी राहत नाही, असा प्रकार झाला. याला म्हणतात ज्ञान आणि कर्म याच्या जोडीने मानवाने अन्न केलं. कपडे देवाने वेपर्स पाठवलेत, देवाने बटाटे पाठवले, केळी पाठवले, यांनी वेपर्स केले. हा, बीज निर्माण, मग त्याला स्वरूपता म्हणतात. स्वरूपता हा शब्दाचा अर्थ सांगितला मी तुम्हाला. ईश्वराने स्वरूपता म्हणजे पदार्थ रूपाने ती काय केली, तथापि जीव हा काय वाचा, तथापि जीव हा ज्ञानकर्मभ्याम तदनत्ताम अकार्षित तरी जीवाने ज्ञान व कर्म यांच्या योगाने त्यांना आपले अन्न केले आहे. तरी त्यांना ज्ञान आणि कर्म याच्या द्वारे काय केलेलं आहे, अन्न केलेलं आहे. ते बिचारे मासे तिकडे पाण्यात राहतात, ह्याने जाऊन पकडले, ज्ञान आणि कर्म पकडून आणले. सांगायचेच नको. अशा प्रकाराने या सृष्टीमध्ये सगळा
अनागोंदी कारभार चालू केलेला आहे. माणसाला खायला सगळंच कमी पडू राहिलं. म्हणजे इतकं नुसतं खाण्यासाठी इतकं चाललंय त्याचं. आता काय 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 कर हे फळं ते झाडं हे सगळे नारळाचं झाड कोणी निर्माण केलं? याने नारळ काढला, त्यातलं खोबरं खाल्लं, पाणी प्याला, म्हणजे त्याने त्याचं काय केलं? अन्नात रूपांतर केलं. नुसतं तेवढंच केलं असं नाही, त्या नारळाचं खोबरं काढून गव्हात टाकलं, म्हणजे गव्हाच्या पिठात टाकलं, त्याची बिस्किटं केली, म्हणजे नारळाची बिस्किट. आता तुम्ही पाहा हे सगळे कितीतरी पक्वान्नामध्ये वेगवेगळे सगळे त्याच्यात मिक्सिंग केलेले, कशात काय कशात काय कशात काय, आणि हे सगळं ज्ञान आणि त्याच्याद्वारे कर्म. प्रकार सांगितलाय यज्ञयावर सर्व पदार्थ ईश्वराने निर्माण केले खरे. यज्ञयावर सगळे निर्माण कोणी केले? आपल्याला निर्माण करता येत नाही, आपल्याला बदल करता येत, म्हणजे त्याच्यावरती परिणाम घडवून त्याचं रूपांतरित करता येतं. देवाने दूध निर्माण केलं, मानवाने दही बनवलं, मानवाने त्या दह्यापासून लोणी काढली, लोण्याचं तूप केलं. तूप डायरेक्ट आलेलं नाही, किंवा कोणत्या गायीपासून तूप निघतं असं एखादा जर विचारायला गेला, ते म्हणले गायीचं तूप पाहिजे का आहे, म्हणजे कोणती गाय ते आमच्या नजरेसमोर काढून द्या. ते म्हणजे तसं नाही असतं, त्याला प्रक्रिया. आणि त्या तुपाचं अन्नात रूपांतर कोणी केलं? जीवाने केलं. म्हणजे पहायच्या काशी बदल नाही. चला, पण केवळ त्यांच्या उत्पत्तीने भागत नाही, तर त्यांचे पृथक पृथक धर्म समजून घेऊन जीवांना त्यांच्याशी व्यवहार करावयाचा पृथक पृथक धर्म. तुपाच्या ठिकाणी स्नेहत्व आहे, लोण्याच्या ठिकाणी मुलायमता आहे, काय म्हणतात त्याला, मुलायमता, मौसूरपणा आहे. तेच दह्याच्या ठिकाणी आंबटपणा आहे, आणि दुधाच्या ठिकाणी गोड आहे. म्हटलं मधुर आणि गोड आहे. त्या पदार्थांचे एकाच पदार्थाचे विभाग केले तरी इतके निघाले. मग त्याला लागल तसं घेतलं. तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी लोणी उचललं, ते म्हणजे लोणीच चांगलं आहे मला. पहिलवानांनी तूप उचललं, जास्त काही लोक म्हटले बा, मग त्यांनी आंबट आवडतं त्यांनी दही केलं, म्हणले आम्हाला लस्सी लागते. तेच म्हटले काही म्हटले बा आम्हाला ते काहीच चालत नाही, मग म्हणजे तुम्ही ना तर ताकच प्या. हे काही नुसते ताकावर राहिले. काय म्हणतात नाही ना चहा ना, आपल्याला चहा नाही चालत, दूध पाहिजे. मग ते म्हणजे काय ते दुधावर आले. किती प्रकार झाले, म्हणजे कितीतरी असे वेगवेगळे. आता त्याच्यातही भाव आणखीन प्रत्येक पदार्थाचे भाव. आता फळभाज्यामध्ये गेला तर ते म्हटले आम्हाला नाही कारलं चालत, ते म्हटले का ते कडू आहे. तर जी एकाला कडू आवडलं नाही, तो दुसरा म्हटला हो आज भाजी आपण ना कारल्याचीच खाणार, कारण त्याला काय आवडतंय कडू भाजी. हां, मग ते म्हणले की कारल्याची भाजी खायला लागले. ते म्हणले का तर त्याला ती आवडते. म्हणून प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे, भाव वेगळे. कसे आहे का? ईश्वराने व्याघ्र, गाय, सर्प, मुंगूस, मनुष्य, पशु, वृक्ष, गवत, दगड, माती इत्यादी अनेक पदार्थ ईश्वराने व्याघ्र म्हणजे वा नको बाबा म्हटले, घाबरले. व्याघ्र पाहून घाबरले. हा भाव कोणाचा? आपला. व्याघ्राचा भाव नाही घाबरले. त्याला पाहून बाकीचे जीव घाबरले. गायला पाहून ताट घेऊन आली पूजा कराय. गाय आली, बकरी आणा, ओवाळा, आणि गायला ओवाळायला लागले. सर्प हो बापरे म्हटले, विषारी असतो लांबून. तर त्याचा भाव तयार झाला का नाही? त्याच्याबरोबर व्यवहार सुरू झाला ना. सापाबरोबर आपला व्यवहार होतो का? होतो ना. घाबरणे हा व्यवहार नाही का? गाई बरोबर व्यवहार होतो का? होतो ना. पुजली ना. व्याघ्राबरोबर व्यवहार झाला. मुंगोस वा 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 म्हणजे सकाळी सकाळी मुंगसाचं तोंड पाहिजे, शुभ झाला. व्यवहार झाला का नाही? त्याने मुंगोस इथं जर राहिलं तर आहे, म्हणजे त्यासाठी इथंच ठेवलेलं आम्ही त्याला. गावात काढलं तुम्ही, नाही तर इथंच फिरत आहेत. 2-4 आहेत इथं. मग ते हे
मग ते समोर दिसला की माणसाला हो मुंगूस आहे बरं त्याला काय दगड घेऊन मागं लागत नाही तुम्ही. मनुष्य एका माणसाचे नाही अनेक माणसांच्यात वेगवेगळे व्यवहार होतात. यांना पाहिलं की तोंड असं असं केलं ते म्हणजे का असं करता. यांच्याकडे पाहिलं की ते प्रसन्न झाले. हा भाव ह्या माणसाच्यात व्यवहार होतात का नाही? असे किती व्यवहार होतात. आणि पशु पक्ष पोपट दिसला की हा आणि म्हणजे पोपट जर एखाद्याने पाळलेला असला समोर आला की प्रसन्न झाला त्यासाठीच पाळतो तो. हे पशु पक्षी पशु वृक्ष त्यांच्याही बाबतीत ती काय तिथं पुजतात का नाही तुम्ही ती पिंपळाला येऊन दररोज प्रदक्षिणा आणतात. हां त्याच्यामध्ये व्यवहार आहे का नाही. आणि बोरीचं झाड असेल तर लांबून म्हणते ओळून घे त्याच्या काटेत ना अशी त्याला चिकटल्यावर सोडतच नाही ते म्हणले ह्याला हात लावू नका. गवतामध्ये बी अनेक व्हरायटी कितीतरी प्रकार का आपल्याला ज्ञानच नाही त्याचं. आयुर्वेदामध्ये सगळा विषय आहे. तुम्ही जर इकडे फिरायला गेले ना माळाकडं तुम्हाला असं दिसेल की काय प्रकार आहेत ह्या गवतांचे कितीतरी उगवतात माहिती सुद्धा नाही. म्हणजे असे फक्त सूक्ष्मतेने पहा तर ते नुसते मोखार उगवलेले आहेत असं नाही तर त्यांचा विनियोग आहे पण आपल्याला ज्ञान नाही की याचा पान काय कोणाची पानं कोणाची फुलं कोणाच्या फांद्या कोणाची मुळं तर यांच्यापासून औषधी धर्म आहेत. आता जे ज्यांना त्याचं ज्ञान झालं त्यांनी त्याचं काय केलं अध्ययन अभ्यास करून त्याच्या आयुर्वेदाच्या अंतर्गत विषय येत होतो. तर याच्याबरोबर भाव तयार होतो का नाही त्या वनस्पती बरोबर व्यवहार करताना भाव तयार होतो. जसा काय म्हणतात त्याला पेरिकोस्वेन्स माहिती तुम्हाला. पेरिकोस्वेन्स म्हणजे शिरा फुगणं ज्यांच्या शिरा पायाच्या फुगलेल्या असतात काय तर ते म्हणले त्याला ती कोणती वनस्पती पारिजातकाच्या पानं आहेत ती स्वच्छ धुवून सकाळी त्याचा काढा तयार करून एक 12 दिवस जर पिले तर तुमच्या व्हेरिकोस्वेन्सवर निश्चितपणे परिणाम होतो. म्हणजे अनुभवाने सांगतील ते आयुर्वेदाचार्य आणि ते तर त्याच्या व्हेरिकोस्वेन्सवर आहे का नाही विशेष आहे ते. एक 12 ज्या ती शीर फुगलेली असते ना की ती लगेच ओसरते आणि क्लिअर होते नाही तर फार जखमा होतात ते अशा फुटल्या तर जाड स्थूल माणसाला जास्त प्रॉब्लेम म्हणजे त्या बहुतेक अशा निळ मार्ग नाही का आपल्या काय ते जाड नाही जास्त उभं राहून वगैरे काही कामामुळे होत असेल. पण त्याचा त्या वनस्पतीचा विनियोग कळाला की ते पारिजातकाची जी पानं आहेत ना ती स्वच्छ धुवून एक 12 दिवस जर उकळून त्याचा काढा तयार करून घेतला की त्याचा तुम्ही इफेक्ट होतो. उष्ण असतो वाटतं. हा पण थोडीशी उष्णता आहे त्याच्यात. चला. पण आता जे आपल्याला उगाच कळालं म्हणून ना त्याच्यामुळे काय याचं काय विनियोग त्याची फुलं बी कितीतरी सुगंधी सकाळी सडाच पडतो. तर आज प्रत्येक वनस्पतीचे हे फायदे येतात आपल्याला त्याचं ज्ञान नाही. देवाने विनाकारण काहीच तयार केलेलं नाही. त्याच्यात मध्ये सगळ्यात सोपं माणसाने काय केली आयडिया लावली आता एवढ्या वनस्पतीचं आपल्याला काहीच ज्ञान नाही तर त्या वनस्पतीत शिळी सोडून दिली. त्या शिळीने सगळ्या वनस्पती खाल्ल्या. 56 वनस्पती शिळी खाते आणि मग त्या सगळ्या वनस्पती खाली तिचं दूध प्याला. ते म्हणले शिर्डीचं दूध पौष्टिक झालं. ते म्हणले का शिर्डी सगळ्या वनस्पती खाते त्याचा अंश कशात आला. अशी माणूस हुशार आहे. ते शेळीचं दूध आपल्यासाठी केलंय का तयार. चला तेव्हा दगडाचे बी वेगवेगळे केले. एका दगडाची मूर्ती बनवली दुसऱ्या दगडाचं भिंती बांधल्या पायऱ्या फारशा टाकल्या. हा विनियोग केलाच ना. दगड मातीचा विनियोग केलेला वेगवेगळ्या तालमीत माती नेऊन टाकली कोणती वेगळीच टाकली तिकडं. आणि शेतामध्ये असणारी माती वेगळी माती. तुम्हाला आता घाटाला तुम्ही माती कुठली आणली डोंगराळातलं नाही चाल त्याला चांगली काळी माती वाईट्याशी घेतली. चला तर ह्याचे काय झाले अनेक पदार्थ जरी केले आहेत तरी यातील प्रत्येक दुसऱ्या विषयी किंवा ते परस्पर निरनिराळी भावना भरतो. कळालं. चला आहेत का नाही
म्हणजे ईश्वराने निर्माण केले आणि याचा विनियोग कोणी केलाय? मानवाने. आणि मानवाने किंवा अन्याला यांनी बी केला. मातीचा विनियोग मुंगीने सुद्धा केला. कशाला? वारुळ बांधायला केला का नाही? ती बघा ना कशी वारुळ बांधते. ती म्हटली हिने कुठून आणली बरं माती? तर तिला मातीची सरकार म्हणजे तिला माती तेवढी माहिती आहे बिचारीला. आणि तिला वाहतुकीला दगडी नाही परवडणार कारण तिला करताच येत नाही ते. मग तिने आपल्या त्या मातीचा कण निवडला. विनियोग करतात का नाही प्राणी पहा. आणि तिने त्या एकावर एक कण तिच्या लाळेत चिकटवला. त्यांनी घेतला बरं का वारुळ असतं आणि त्याने ते चिकटवलेलं असतं आणि त्याचं वारुळ तयार केलं. कडक असतं ते, पावसात बी विरघळत नाही ते. वरचा भाग तरी केला, फार मोठा पाऊस आला तरी सुद्धा तिथे जाग्यावर राहिली. त्याचं वारुळ निर्माण केलं. म्हणजे तिला तिथं त्याचं ज्ञान आहे. ते तुम्ही वारुळाची बी अंतर्गत रचना पहा तुम्ही कशी असते. त्याचे आतमध्ये असणारे जे मार्ग आहेत ना त्याचे काही एकदम भारी बनवलेले आहेत तिने. तर अशा प्रकाराने त्याची व्यवस्था पुढे चला. तरी त्यातील प्रत्येक दुसऱ्याविषयी किंवा ते परस्पर निरनिराळी भावना करतो. व्याघ्राला गाय हे आपले भक्ष्य आहेसे वाटते. असा बसलेला असला वाघ आणि त्याने तिकडून जर एखादी गाय पाहिली तर ते म्हणते चला ताट घेऊन. तो कशाला ताट घेऊन जाईल? तो खाण्याच्या दृष्टीने त्याचा भाव कसा आहे? भक्ष्य मिळालं बुवा, आज आपल्याला आता भक्ष्य मिळालं आणि तो त्याचा भाग आहे. तो गाय त्याचं भक्ष्य झालं. माणूस सुद्धा मारता येते त्याला काय तेव्हा ते त्याचं भक्ष्य झालं. पुढे व गाईला व्याघ्र हा अतिदुष्ट व स्वतःला आता गायीचा भाव काय झाला? अरे हा बसलाय वाटतं इथं, आता इथून पळा असं कोण म्हणतं? कारण तिला भीती तयार झाली व्याघ्राची. व गाईला व्याघ्र हा अतिदुष्ट व स्वतःला भक्षण करणारा एक हिंस्र प्राणी आहे असे वाटते. बरोबर. मग हिंस्र प्राणी आहे असं वाटतं आणि म्हणून तिच्या ठिकाणी भीतीचे भाव तयार होतात. तर भावनेच्या द्वारे विश्वामध्ये एक विश्व निर्माण तयार झालं. आता हे कोणतं आहे? ते जीवकृत म्हणायचं का नाही? जीवकृत निर्मिती आहे. त्या गायीच्या चित्तात भीती तयार होणं आणि वाघाच्या मध्ये मला आज खायला मिळाल असे समाधानाची भावना होणं. त्या दोन्ही भावनाच आहे. आणि या भावना ईश्वराने नाही केल्या, जीवामध्ये व्यवहार झाला याचा. पुढे जाऊन तुम्हाला हा व्यवहार कसा होतो आणखीन एक उदाहरण देऊन सांगणार आहे पुढच्या श्लोकात. पुढे तात्पर्य प्रत्येक दुसऱ्याविषयी त्याच्या धर्माप्रमाणे प्रिय अप्रिय किंवा उपेक्षा भावना करीतो. प्रिय भावना वाघाची वाघिणीविषयी प्रिय भावना, हरणाविषयी अप्रिय म्हणण्यापेक्षा त्याचं भक्ष्यच झालं. कारण त्याला प्रियत्व झालं. पण एका वाघाचं दुसऱ्या वाघाविषयी त्यांच्यात द्वेष असतो बरं का, म्हणून अप्रियता तयार होऊ शकते. आणि उपेक्षता, तिथं वाघ जिथं बसलेला तिथं दगडी पडलेले, काही दगडी पडलेले, तर ते दगडे वाघाच्या दृष्टीने त्याला काय करायचं? दगडाचं त्याच्यावर काय त्याला काय करत नाही काय नाही. ती दगडी अशी किती पडलेली असेल त्याच्यावर पाहत सुद्धा नाही. असं असं त्यालाच असं लय जातं डोकं है ना. तेच दगडे जर दिसत असतील, चांगली कोरीव असतील तर माणसं लगेच उचलून आणतील. म्हणजे ते काय दगड सुद्धा सोडणार नाही, ते दगडे आणून रचून ठेवते. म्हणजे माणसाची त्याच्याविषयीची भावना आज तरी उपेक्षा म्हणून देह राहत नाही. ते उचलून आणायचं काम चाललेलं आहे त्यांचं. तर असे तिन्ही भाग दिसत आहेत. चला पुढे. व ही जीवकृत भावना ज्याच्या त्याच्या विहित व प्रतिषिद्ध ज्ञान कर्माप्रमाणे होते. ज्याच्या त्याच्या, ज्याला जसं ज्ञान तशी त्याची भावना. म्हणजे अनुकूल भावना, प्रतिकूल भावना आणि उपेक्षा. काही गोष्टी काही पदार्थ आपल्याला अनुकूल आहेत. ज्या माणसाला कारले आवडत नाहीत आणि तो बाजारात चक्कर टाकाय गेला तर त्याने असे पाहिल्यानंतर त्याला उपेक्षा. कारण तो काय करतो? तो लगेच तिरस्कार नाही करत त्याचा, पण ते हे काय, पण त्याच्याविषयी काय होतं? त्याची भावना उपेक्षाचीच राहते. नाही घेणार तो, म्हणजे तो घेणार नाही. आणि तेच पुढे जाऊन त्याला आवडीचा पदार्थ भेटला, हादग्याच्या शेंगा,
लय दिवसांनी खाल्ली म्हणून हातग्याच्या शेंगा बारीक बारीक कवळ्या कवळ्या आणल्या केल्या का नाही कधी शेंगा असतात गवारीच्या शेंगेसारखी शेंगला काय सुकुमार फुलं नाही शेंगा खायच्यात आपल्याला. तर मग ते कोळ्या पाहिजे तर त्याच्यात मग ते त्याच्या कोवळ्या असल्या तर त्या गवारीच्या शेंगात ते म्हणले मग आता काय भेटत नाहीत म्हणले कोणाकडे नाही मग ते आणल्या तर त्याच्याविषयी काय झाली भावना प्रियत्वाची आणि त्याच्या जाग्यावर म्हणल्या दुसऱ्यांनी लगेच म्हणले ह्यांनी शेंगा घेतल्या म्हणून त्यांनी बाबळीच्या शेंगा आणल्या म्हणजे काय तुला कळतं करावं हे कुठं खाण्याचं आहे ती शेरडा खातील शेरडा खात्यात बरं का माणसं नाही म्हणजे माणसं शेळीला बाबळीच्या शेंगेविषयी प्रियत्व माणसाला एक ते पाक घटक कसे बदलत चालतात तर तेव्हा ज्ञान आणि कर्म त्याच्याद्वारे निर्माण केलेल्या आणि तिसरी गोष्ट दिली तर आता भावना तो भावना करतो व ही जीवकृत भावना ज्याच्या त्याच्या विहित व प्रतिषिद्ध ज्ञान कर्माप्रमाणे होते. चला देवताधिकार विषयीचे जे सत्य ते विहित व परश्री इत्यादी विषयीचे दुष्ट ज्ञान ते निषिद्ध होय. तसेच यज्ञादी रूप जे सत्कर्म ते लक्षात आलं ना देवताधिकांविषयीचे सत ज्ञान तर ते विहित परस्त्री कारण धर्माच्या विरोधात आलं तिथं परस्त्री इत्यादी विषयीचे दुष्ट ज्ञान ते निषिद्ध. दुष्ट ज्ञान म्हणण्यामध्ये काय म्हणायचं हा ते योग्य ज्ञान नाही असं म्हणायचं म्हणजे काय त्याला अप्रिय कारण धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीचा विषय आहे इथला देवताधिकाविषयी त्याला जरा आहे ते ज्ञान पांडुरंगाविषयी असलेलं ज्ञान विहित आहे. तसेच यज्ञादी रूप जे सत्कर्म ते विहित व हिंसादी रूप जे पीडाकर कर्म ते निषिद्ध होय. हे तर नक्कीच आहे ज्याला पीडा होते त्याच्यातून पाप उत्पन्न होतं आणि यज्ञाधिक कर्म केल्यानंतर पुण्य उत्पन्न होतं म्हणून हे पुण्य आणि पाप हे धर्माचरण करणाऱ्या माणसाच्या दृष्टीने सुद्धा प्रिय आणि अप्रिय यांचा विचार होतो. पुढे तम विद्या कर्मणी समन्वयार भेटे पूर्व प्रज्ञाश्च. मी श्रुती काय पाहिली नाही कशात आहे तम विद्या कर्मणी त्या विद्येच्या द्वारे समन्वयार भेटेच आहे का मी ते समन्वयार भेटे पूर्व प्रज्ञाश्च. पूर्व प्रज्ञा अगोदरच्या जशी अगोदरची प्रज्ञा असेल त्याला अनुसरून त्या भूतांचे मला असं वाटतं भेटे म्हणजे भूतांचा विचार असेल त्यांचा त्या कर्माशी समन्वय लागतो. म्हणजे ज्याला पूर्वज्ञान जसं जसं आहे त्याला अनुसरून त्याच्या कर्माचा तिथे काय होतो त्या भूतांशी समन्वय लागतो. तुम्हाला जर त्याचं पूर्वज्ञान नसेल तर तिथं समन्वय लागणार नाही. लक्षात येते कसं खालचा वेग आहे मी पाहिलं ना प्रत्येक प्राण्याचे कर्म ज्ञान आणि वासना अंतकाळी त्याच्याबरोबर जातात. म्हणजे त्या जशी प्रज्ञा असेल आणि त्याला जसा जसा त्याच्या कर्मांचा विचार केलेला असेल त्यांनी त्याच्या जीवनामध्ये तर त्याचा समन्वय असतो. म्हणजे ज्या पदार्थाशी त्याचा संबंध आला तर त्याच प्रकारची भावना असते आणि त्या भावनेला अनुसरून तशीच वासना असते. आणि कोणतं कर्म त्याला आवडतं जर समजा त्याचा जसा अंतर्गत स्वभाव असेल विहित कर्माचरण करणारा तर विहित कर्म करतो आणि विहित कर्माला अनुसरून त्याची भावना आणि वासना ही विहितच असते. निषिद्ध कर्म करणाराची भावना निषिद्ध कर्माने युक्त होते आणि मग आपोआपच काय म्हटले त्यांनी तर अंतकाळी त्याच्या बरोबर जातात. तर हे बरोबरच आहे. विद्या कर्मणी समन्वयार भेटे कशातली श्रुती मला खाली म्हणते त्याच्याबरोबर जातात असे बृहदारण्यात सांगितले. पुढच्या वेळेस सांगेल आणखी. चला तम विद्या कर्मणी समन्वयार भेटे पूर्व प्रज्ञाच
प्रत्येक प्राण्याचे ज्ञान, कर्म व वासना ही अंत्यकाली त्याच्या बरोबर जातात असे बृहदारण्यकात सांगितले आहे व तज्ञरूप व्याससूत्रही आहे. अर्थात ठीक आहे. आता दुसरा श्लोक येतोय. ईश कार्यम जीवभोग्यम ईशकार्यं जीवभोग्यं ईशकार्यं जीवभोग्यं ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यां समन्वितम् जगद्वाप्यं समन्वितं जगद्वाप्यं समन्वितं जगद्वाप्यं समन्वितं ईश कार्यं जीवभोग्यं जगद्वाभ्यां समन्वितम् ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यं समन्वितं ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यं समन्वितं ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यं समन्वितं हरि पितृजन्या भर्तुभोग्या पितृजन्या भर्तुभोग्या पितृजन्या भर्तुभोग्या पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेष्यताम् यथा योषि तथेषताम् यथा योषि तथेषताम् यथा योषि तथेषताम् पितृजन्या भर्तृभोग्या यथा योषि तथेष्यताम् पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेषताम् पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेषताम् पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेषताम् ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यां समन्वितम् पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेष्यताम् ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यं समन्वितं पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेषताम् ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यं समन्वितं पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेषताम् ईशकार्यं जीवभोग्यं जगद्वाप्यं समन्वितं पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषि तथेषताम् ईश कार्यम कार्यम अनुस्वार नाही बरं आहे का? कार्यम तर ईश कार्यम खाली आलंय का? खाली नाही आलाय अनुस्वार वरती दिसतोय पण तो क वर आलाय तो य वर पाहिजे. तुमच्यात बरोबर आलाय का? यावरच आहे ना पारच्यामध्ये या. हा, इथे नाही. चला ईश कार्यम जीवभोग्यम जगत द्वाभ्याम समन्वितम पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषित तथा एषताम तथा इष्यताम इष्यताम थेचा ई निघाला इष्यताम ईशकार्याम जीवभोग्याम जगत द्वाभ्याम समन्वितम पितृजन्य आहे तसंच आहे भर्तृभोग्या यथा योषित तथा एषताम इष्यताम तथा इष्यताम. चल सांग चोबेताई सांग आपलं चोबेताई म्हणते आपल्या सांगा ना. सोपलेताई हा येणार माझ्या समोर. योषित तथा ईशताम. ईश कार्य म्हणजे ईश्वराचं कार्य. जीवभोग्य जीवाचं भोग्य. अन्वयार्थात असं केलेलं आहे त्यांनी. यथा योषित पितृजन्य खालचं वर घेतलंय. यथा योषित पितृजन्य म्हणजे दृष्टांत अलीकडे आणला आणि सिद्धांत पुढे टाकला. यथा ज्याप्रमाणे योषित पितृजन्या भर्तृभोग्या. योषित अर्थात स्त्री. यथा म्हणजे ज्याप्रमाणे स्त्री पितृजन्या पित्यापासून उत्पन्न होते. स्त्रीचा जन्म कोणापासून झाला? पित्यापासूनच झाला. म्हणजे तो त्या स्त्रीचा बाप हा मुलीचा कर्ता आहे, निर्माण करता आहे.
ते सांगायचे आम्हाला काय भाव कशी तयार झाले बा. मग त्याच्या म्हणजे तो पिता झाला. आणि दुसरा नंतर लग्न लावलं त्यावेळेला भर्तृभोग्या पती हा भोक्ता बनला आणि ती पतीची भोग्य बनली. तेव्हा ज्याप्रमाणे स्त्री ही पित्यापासून उत्पन्न झाली, पित्या म्हणजे पुरुषच झाला का नाही, आणि दुसरा एक पुरुष, एक निर्माता आणि एक भोक्ता, असे दोघांचे दोन नाते तयार झाले. ज्याप्रमाणे स्त्री ही पित्यापासून उत्पन्न झाली, यथा योषित पितृजन्या आणि नंतर भर्तृभोग्या, तथा त्याप्रमाणे आता इथला एक पिता धरला कोण, जगत ईशकार्यम जीवभोग्यम इति. ईशकार्य जगत कोणी निर्माण केलं, ईश्वराने, आणि ईश्वराचाच एक भाग जीव, तो काय झाला, भोक्ता बनला. त्याने बाकीच्यांना भोग्य बनवलं आणि तो काय झाला, भोक्ता बनला. वस्तू कोणी निर्माण केल्यात, ईश्वराने, आणि त्याचा भोग कोण घेतो, तर ईश्वर रूपानेच, पण जीव रूपात आलेला तोच भोग्य बनतो, भोक्ता बनतो. तर जीवांचे भोग्य असे द्वाभ्याम दोन प्रकारे, समन्वितम, समन्वय म्हणजे संबंध लागतो, इति इष्यतम असं समजून घ्या. अशा प्रकाराने तुम्ही समजून घ्या. वाचा काय म्हणताय. प्रत्येक प्राण्याचे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आपणची विहोणी दुहिता, जो न म्हणे मम पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिर्के. काय होई पूर्ण म्हणा. आता बोललो ना मी, म्हणा पूर्ण. आपणची विहोणी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिर्के, म्हणजे शिर्के जावई. आमची बाई म्हणायची तेव्हा ज्ञानेश्वरीत मला एक प्रश्न सुटाना म्हटले. म्हटले काय प्रश्न आहे मला विचारला. ते म्हटले ज्ञानेश्वरीत शिर्के जावई असं कसं काय होत. म्हटले आपली जावई असल्यामुळे. शिर्के म्हणजे प्रवेश करतो. शिर्के पदाचा अर्थ काय, प्रवेश करणे. शिर्के म्हणजे आपली जावई असं नाही. प्रतिग्रहिता म्हणजे पाणी ग्रहण केलं ना कोणी, लग्नात पाणी ग्रहण कार्यक्रम झाला आणि ते म्हटले आता मी सुटलो. एक सुटला आणि एक बांधला गेला, पिता सुटला. पण आपणची विहोणी दुहिता न मम म्हणे पिता, तिच्याविषयी कोणतीच भावना पित्याची नाही. म्हणजे मुलीविषयी ती माझी मुलगी आहे आणि तिचं लग्न लावून दिले. त्यानंतर तो जो पती आहे तर त्या पतीच्या दृष्टीने ती त्याची पत्नी बनते. चला वाचा. प्रत्येक प्राण्याचे ज्ञान झालं का नाही. आता स्त्री आणि पुरुष कोणी निर्माण केले, ईश्वराने. भाव जीवाचे भाव, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलगी आहे, हे आहे ना, ही माझी काकू आहे, ही माझी मामी. तो भाव आहे का नाही. त्याच्या प्रत्येक भावाचं नातं एक निर्माण होतं आणि ते भाव ते कोणी निर्माण केले, एका स्त्रीचं. असं म्हणतात पाठीमाग गेला, एका स्त्रीच्या विषयी अनेक पुरुषांची नाते बी किती येतं, अनेक नाते आहेत. चला आता काकूकडेच जातो चहा प्यायला. ती म्हणजे काकूकडे चालले, म्हणजे आमची काकू आहे ती काकू कोणाची तरी आई बी आहे, ती कोणाची आत्या आहे, मावशी आहे. तिच्या विषयी इतके नाते सगळे लागतात. निर्माता कोण, ईश्वर. प्रत्येक प्राण्याचे या जगताविषयी आपली काय भावना आहे. आपली भावना पाय सगळे ईश्वराचे आहेत का नाही. सगळे ईश्वर निर्मित पदार्थ आहेत, पण जीवसृष्टीमधल्या भावना भिन्न भिन्न. आणि जो जीवसृष्टीत भाव, आता एखाद्याचा वडील गेला तर वडील गेला की तोच माणूस रडतो, कारण त्याचा वडील गेला तो रडतो. बाकीचे असे पाहतात ते म्हणजे काय झालं, असं असं झालं, असं असं हा होतच तसं. ते बाकी समजूत काढतील पण त्याच्यात रडायलाच म्हणजे ते रडणार नाही, कारण त्याचा काय संबंध, त्यांनी संबंधच नाही लावलेला. म्हणून असे कित्येक पदार्थ उपेक्षित असतात. ज्याचा प्रियत्वाचा संबंध लागला की प्रिय,
ते म्हणले बरं झालं मेला लय दुष्ट होता. तर त्याच्या दृष्टीने अप्रिय होता. आणि काय म्हणले गेले का चालायचं. वाचा. प्रत्येक प्राण्याचे ज्ञान कर्म व वासना ही अंत्यकाली त्याच्या बरोबर जातात असे ब्रदर नेकात सांगितले आहे. व तज्ञरूप व्यासूत्रही आहे. अर्थात पुढील श्लोक सांगितलाय ईश कार्यम जीव भोग्य. याचं अजून विश्लेषण होईल की प्रत्येक प्राण्याचे ज्ञान कर्म आणि वासना अंत्यकाळी त्याच्या बरोबर जातात. मग काय काय जातं. ज्ञान कर्म आणि वासना. वासना जातात. वासनाचं गबाड ज्याने त्याने सांभाळावं. जसं असेल तसं घेऊन जावं, घेऊन यावं. आता सुद्धा घेऊन आलेलो आहे. दुसरं कर्म घेऊन आले. कर्म कसं काय घेऊन आलं. पाप पुण्यात रूपांतरित होतं. कर्म डायरेक्ट येत नाही. मानवी शरीरात निर्माण केलेलंच कर्म पुढे पाप पुण्यात कन्व्हर्ट होते आणि पाप पुण्य बरोबर येतं. म्हणून कर्म केलं, वासनाही केलं आणि ज्ञान. तर त्या ज्ञानाचे संस्कार रूपाने ज्ञान राहतं. ज्ञान कसं राहतं. संस्कार रूपाने आपल्या बरोबर असतं. म्हणून जन्मलेल्या गायीचं वासरू तोंडाकडे नाही जात, कासेकडे जात. ते कासेकडे जायला त्याला कोणी सांगितलं. तत्सद्रूप असणारे त्या उद्धृत संस्कार तिथे बरोबर त्या जन्मात. आपण आता पुढे जर वासरू झालो तर आपण आपली भीतीच अवस्था राहील. ते म्हणजे आता कुठं आमचा संस्कार झाले. आता नाही, त्याच्या पूर्वीचे संस्कार तिथे काम करतात. हे पहा किती विशेष आहे. म्हणून मग लगेच ते प्राणी तिथे तसे चिमण्यांच्या पिल्ला असतात त्या अंड्यातून बाहेर पडल्या असे चिव करत असतात. ते तिथेच थांबतात. आणि तिथे थांबल्यावर ते कशाची वाट पाहतात. चिमणी कधी आणि आली की असे तोंड करतात. आत वगैरे तिने लगेच ते तोंडामध्ये त्यांच्या टाकायचं. तर हे काय संस्कार. तिथे काय त्याला दूध नाही किंवा दुसरं काही नाही. तर असे प्रत्येक त्या शरीरात गेला की ते संस्कार जागे होतात. त्या शरीरात गेल्यावर संस्कार जागे होतात. आता इथं आपलं शरीर मानवाचं लागलंय त्यामुळे आता कासेकडे दूध प्यायला जाण्याचे संस्कार आता तुमचे सुप्त आहेत. त्यावेळेला उद्धृत. तेव्हा अशा प्रकाराने ही सगळी व्यवस्था चालते. श्लोक सांगितलाय जगद्वाप्यां समन्वितं पितृजन्या वर्तभोग्या यथा योषित तदेशतां. चला अन्वयार्थ यथायोषित पितृजन्या भरतू भोग्याच्या प्रमाणे स्त्री ही पित्यापासून होणारी व पतीची भोगी असते. तथा जगत ईशकार्य जीवभोग्यम इति. त्याप्रमाणे जगत ईशाचे कार्य व जीवाचे भोग्य असे द्वाभ्याम समन्वितम इति इष्यताम दोन प्रकारे संबद्ध आहे असे जाणावे. बिलकुल समजलं तुम्हाला सगळ्यांना. पुढं प्रकाश सांगितलाय एकाने पदार्थ निर्माण करावा व दुसऱ्याने त्याचा उपभोग घ्यावा हे अयोग्य आहे असे कोणी न्यायी म्हणेल. म्हणून व्यवहारात सुद्धा पुष्कळ वेळा असाच प्रकार घडतो व त्याला अन्याय व्यवहारात सुद्धा काय प्रकार घडतो. कुंभाराने गाडगं तयार केलं आणि संक्रांतीला कुणी घेऊन गेलं. तुम्हीच नेऊन गेले. ते म्हणले असं का अन्याय झाला ना. निर्माता कुंभार आणि त्याचा वापर करणारे तुम्ही. तर ह्याच्या असा सृष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. कसा तो सुद्धा कुंभारच आहे का नाही हो. त्याने निर्माण केले पदार्थ. मग त्याने निर्माण केले म्हणले भोग आपण घ्यायचा का. आणि मग कारण तुम्ही त्या कुंभारावरून वेगळे नाही. चला असे येथे दाखविले आहे. ईश्वर कर्माध्यक्ष म्हणजे कर्मसाक्षी असल्यामुळे जीवांना कर्मानुरूप फल मिळावे. वा सुपर्णा सहजा सकया समानम वृक्षम परिशश्व जाते अशी वेदाची श्रुती आहे. त्यात दोन एका बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी बसलेले आहेत असं म्हटलं. एक कर्मफलाचा दाता आणि एक कर्मफलाचा भोक्ता. आता इथे दाता असं न म्हणता निर्माता असं म्हटलं आणि एक भोक्ता. भोक्ता जाग्यावरच आहे. कारण या जीव हा परिच्छिन्न आणि तुटपुंज आहे. त्याला फार लागतं असं नाही.
आपल्याला जसं एका वेळेला 400-500 भाकरी लागतात खायला, 400-500 काय 4 बी नाही खाऊ शकत. हा, 1-1.5 भाकरी पुष्कळ झाली. काम न करणारं ते एकावरच समाधान. काम करत असेल तर तो शेतकरी असेल तर ते म्हणलं की येऊ दे जरा 2-3 खाऊन, कारण त्याचे कष्ट होतं शरीराला. मग त्या जीवाला तेवढंच अन्न लागतं का नाही. यांनी निर्माण किती केलंय. हे शेतकरी सुद्धा किती निर्माण करतात, एवढं थोडंच खातात तेव्हा. तर याच्यामध्ये काय लागलेलं आहे, अशा प्रकाराने व्यवहार होतो. एक कर्माध्यक्ष झाला आणि दुसरा कर्मसाक्षी. त्या कर्मसाक्षी होऊन भोक्ता. एक साक्षी झाला म्हणजे ईश्वर आणि हा भोक्ता बनलेला आहे तो जीवन. हा, तर जीवांना कर्मानुरूप फळ मिळावे म्हणून तो जग निर्माण करतो. त्याच्यातही समजा तुमच्या जीवनामध्ये अशा अशा प्रकारच्या एखाद्या वस्तूचा भोग आहे त्या शरीराला, तर ती वस्तू निर्माण झालेली असेल तर भोग होईल. आणि वस्तूच निर्माण नाही झाली तर भोग कसा होईल. मग त्याला ती वस्तू त्या पद्धतीची भोग देण्याकरता तो निर्माण त्या पद्धतीची तशी नाही, म्हणजे त्याच्या त्या पद्धतीची वस्तू लागणार आहे आणि त्या प्रकारच्या वस्तूची निर्मिती करावी लागते. हे काय सोपं काम आहे का हो? एवढ्यांची होते. बरं ना, त्याच्यात व्हरायटी ना, व्हरायटी एकच नाही ना. मग त्याच्या म्हणून इतकी सगळी करणे, मग हे कोण करेल. तर ईश्वराने केलेलं आहे हे सगळं. म्हणून कर्म सापेक्षित भोगांच्या सुद्धा उत्पत्त्या बनतात. नाही तर नुसतंच पदार्थ निर्माण करून ठेवले असं नाही. आता तुमचे पाय दुखावे अशी ईश्वराचीच इच्छा आहे आणि ते तुमच्या प्रारब्धात आहे. म्हणून तुम्हाला शेवटी काही दिविटा घेतल्या आणि काही लोंबकळत पाय राहिले. ही निर्मात्यांची ईश्वराची आणि तुमच्या कर्माची काय त्याला ती काय ही तितक्या उंच का गेली वा. तर याला सुद्धा कारण काय आहे, त्यांचे भोग तसे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हा, फळा देतो. किती विशेषता आहे बा. आणि म्हणून आपण जे म्हणतो ना, अहो त्याच्यामुळं माझं असं झालं, त्याच्यामुळं नाही झालं, तुझ्या कर्मामुळं झालं. तुझं कर्मच खराब आहे त्याच्यामुळे आपण लगेच ते दुसऱ्यावर राग काढतो. ते असं झालं त्याच्या हे जर नसताना तर मग असं झालं नसतं. कसं होणारच होतं, कारण ते तुझ्यासाठीच बनवलेलं आहे आणि तुला भोग तो शिल्लक आहे त्याचा. म्हणून ज्याला ज्या कर्माचा भोग शिल्लक असतो ते भोग ईश्वराने अगोदरच निर्माण केलेले असतात आणि तो जीव त्याचा भोग घेत असतो. चला, म्हणून तो जग निर्माण करतो. हा, पण तो स्वतः निष्काम व नित्य तृप्त असल्यामुळे तो काहीच करत त्याचा नाही. उपभोग घेत नाही. हा, तो काहीच करत नाही. वास्तविक भोग हे जीवन नाही. तर हे ज्या वेळेला चांगलं कळेल ना त्यावेळेला तो त्या भोगातून बाहेर पडेल. जोपर्यंत भोगातून जीव बाहेर पडत नाही तोपर्यंत पुढचे जन्म चुकणार नाही. त्या जो भोक्ता आहे ना, तो भोक्ता भोगाला जेव्हा विटतो तेव्हा मुक्त होतो. भोक्ता भोगाला विटल्यावरच मुक्त होतो. एरवी तो मुक्त होत नाही. तो प्रत्येक वेळा अनेक वेगवेगळी शरीर धारण करतो आणि त्या शरीरात जाऊन त्याच्या वासनानुरूप राहिलेले भोग सगळे भोगत राहतो आणि हा भोग देत राहतो. एक भोग देतो आणि एक भोग घेतो. जीव भोगतो आणि ईश्वर देतो. जीव हा कर्माच्या अधीन असल्यामुळे पूर्व संस्काराप्रमाणे ईशकृत द्वैताचा उपभोग घेऊ लागतो आणि ह्याप्रमाणे उपभोग घेत असता त्याच्याविषयी प्रिय अप्रिय किंवा हे भाव तयारच होतात. तुम्ही साधी साडी घ्यायला गेली, आता दिवाळी आली, ते म्हणले की असा राग काढून लगेच ते टाकलं. ते टाकल्याबरोबर ते म्हणले काय हे नाही बरोबर रंग. हा तुमचा भाव आहे. तुम्हाला द्या. मग ते असे का टाकता हो हे छान आहे, आता ती छान आहे असं का म्हटला तर त्याचा भाव आहे तसा. त्याला काय का म्हणून त्यांनी ते त्याला घेऊन आले. ते पण घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर पाहिलं तर तिथं मध्ये आधी काय होतं त्याच्यात हा तिचं झालेलं असतं. काही वेळेला धागा सुटलेले असतात. अरे म्हणले नीट पाहिली नाही का, एवढे पैसे दिले, 1-2 शिव्या बी टाकल्या, एवढे पैसे दिले, ते चांगली द्यायला नको होती का. ते म्हणते तुम्ही पाहायला पाहिजे ना. पण तुमचा भाव लगेच कसा झाला, लगेच पिटली त्याच्यावर, बघित भाव बदलला. तर हे सगळं भावनिक जग निर्माण झालेलं आहे.
त्या त्या भावामध्ये तो जीव राहतो, त्याच्यात मरतो आणि जन्मही तसेच घेतो. आणि ज्या वेळेला याला विटेल त्यावेळेला तो स्वरूपाच्या ठिकाणी जातो. कारण हे निर्माण केलेलं हे सगळंच खोटं आहे हे त्याला त्यावेळेला कळतं. ज्या वेळेला हे तत्वज्ञान मुरेल त्यावेळेला नाही मुरणार तर भोगत राहा. म्हणून हा आंतरिक वासनांचं घबाड नाश ज्या वेळेला होईल त्यावेळेला जीव मुक्त होईल. तोपर्यंत तो मुक्तच होणार नाही. त्याचा प्रवास चालू आहे. पुढे आणि ह्याप्रमाणे उपभोग घेत असता त्याच्याविषयी प्रिय अप्रिय किंवा उपेक्षा भावना 3 करून प्रकारचे भाव प्रिय त्याच्याकडे अप्रिय आणि उपेक्षा आहे. अजून आत्मा एक घेतलेला आहे याच्यात. याच्यामध्ये अद्वैत चार आत्मा प्रिय उपेक्षा आणि उपेक्षा आणि द्वेष असं म्हटलं. अप्रिय प्रिय इथं- अप्रियच्या इथं द्वेष द्वेष. म्हणजे द्वेष आणि उपेक्षा. पुढे त्याच्याकडे निरनिळ्या दृष्टीने पाहतो. सारांश ईशकृद्वैत जरी सर्वदा एक रूपानेच असते तरी जीव स्वतःच्या समजुतीप्रमाणे त्याला अनेक रूपाचे करतो. ही गोष्ट सिद्ध झाली झाली. का नाही? मग काय सिद्ध झाली? नुसते धान्यावर समाधानी आहेत का तुम्ही? नाही तर ते धान्य म्हणायला एकच पदार्थ निर्माण केला त्याने, धान्य. पण त्याचे अनेक व्हरायट्या वेगवेगळ्या भावनांच्या द्वारे निर्मिती झाली, ज्ञान आणि कर्माच्या द्वारे. पुढे जीव व ईश्वर यांच्या जगत उत्पत्तीचे साधन सांगतात. आता त्यांच्या जगत उत्पत्तीचे साधन पुढच्या वेळेला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.